नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी म्हणत असते पौर्णिमाला की ते दुपटं कुठे आहे, आत्ताच्या आत्ता ते दुपटं दे. तेव्हा इथे पौर्णिमाने ते दुपटं आता एका बॉक्समध्ये ठेवलेलं असतं आणि तो बॉक्स ती म्हणते की हे घे, याच्यामध्ये दुपटं आहे आणि तो बॉक्स भूमीच्या हातामध्ये देते. भूमीला असं वाटतं की पौर्णिमा खरं बोलते, त्या बॉक्समध्ये तिने दुपटं ठेवलेलं आहे असंच आता इथे भूमीला वाटतं. भूमी तो बॉक्स हातामध्ये घेते आणि तो घाईघाईने उघडून बघते. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये दुपटं नसतं, त्याच्यामध्ये राख असते, राख. तेव्हा भूमी म्हणते याच्यामध्ये राख आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते हो, राखच आहे, तेच तर आहे ना दुपटं. ज्या दिवशी मी ते चोरलं होतं ना, त्या दिवशीच ते मी जाळून टाकलं होतं आणि त्याची राखसुद्धा मी ठेवली तुला दाखवण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते की पौर्णिमा, आतापर्यंत तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि प्रत्येक वेळेला तुझे इथे मनसुबे मी उधळून लावलेले आहेत. पण आता इथे एक बायको नाही आहे, इथे एक बहीण नाही आहे, इथे एक जावपण नाही, तर एक आई आहे. ही एका आईची लढाई आहे आणि त्या आईच्या लढाईमध्ये जो कोणी मध्ये येण्याचा प्रयत्न करेल ना, त्याला मी सोडणार नाही आहे, असं भूमी म्हणते. आणि ती पौर्णिमाला म्हणते, तू कितीही मनसुबे कर गं, पण क्षितिजा या घरामध्ये येणार म्हणजे येणारच, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आजी गेली ना अंबेजोगाईला, निकाल आपल्या बाजूनेच लागणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनूसुद्धा तेच म्हणत असते. ती म्हणत असते, ताई तू काळजी करू नको, आजीची प्रार्थना सगळं फळाला येईल, त्या हवन वगैरे सगळंच करणार आहे. त्यामुळे इथे शांतीपूजा झाल्यानंतर निकाल आपल्याच बाजूने लागणार, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट गायतोंडे आलेले असतात, जे की भूमीचे वकील आहेत. ते आल्यानंतर आकाश इथे आपल्या कुटुंबाबरोबर गायतोंडे सरांची इथे ओळख करून देतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की काय झालं, तुमचा अभ्यास तर झाला आहे ना. तेव्हा इथे ते म्हणतात की हो, या केसवरती माझं स्टडी करून झालं आहे, वेळ मला फार कमी मिळाला तरीसुद्धा मी माझ्या बाजूने प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे भूमी म्हणत असते, सर आपण ही केस जिंकू ना. तेव्हा ते म्हणतात की प्रयत्न तेच असणार आहेत की आपण जिंकलं पाहिजे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त पॉझिटिव्ह विचार करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे भूमी तर पॉझिटिव्ह विचार करत असते, पण तिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला आपल्या बाळाची काळजी असते. सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. ही केस जर मी हारले तर इथे आता माझी क्षितिजा कायमची माझ्यापासून दूर होईल, या गोष्टीची तिला भीती असते. आणि तेवढ्यातच तिथे गीतांजली वेदपाठक आणि त्याचबरोबर अमूल्य आलेली असते. तेव्हा इकडे अथर्व म्हणत असतो की ह्या गीतांजली वेदपाठक आहेत. तेव्हा रागिनी म्हणते, हो त्याच आहेत त्या. तेव्हा इथे गीतांजली आल्यानंतर सगळेजण तिला आदर वगैरे देत असतात, सगळेजण तिच्याकडे मागे वळून वळून बघत असतात. गीतांजली आल्यानंतर इथे आता ॲडव्होकेट गायतोंडेसुद्धा स्वतः तिला भेटायला येतात आणि ते म्हणत असतात की गुड मॉर्निंग मॅम. तेव्हा इकडे आता लगेच त्यांना गुड मॉर्निंग विश केल्यानंतर गीतांजली म्हणत असते, काय मग गायतोंडे, ही तुमची कितवी केस. तेव्हा गायतोंडे म्हणतात की तिसरी. तेव्हा इकडे लगेच गीतांजली म्हणते, आधीच्या 2 केसेस तुम्ही हारलात ना, मग आधीच्या 2 केसेस तुम्ही हारलात तरीसुद्धा तिसरी केस घेण्याचं धाडस केलं तुम्ही, आणि ते सुद्धा कुणाच्या विरोधामध्ये, तर माझ्या विरोधात तुम्ही ही केस लढणार आहात. म्हणजे खूपच जास्त धाडसी काम केलं आहे तुम्ही. 2 केस हारूनसुद्धा तिसरी केस घेणं खायचं काम नाही आहे, असं इकडे गीतांजली वेदपाठक गायतोंडे सरांना म्हणतात. तेव्हा इथे आकाश भूमीला शांत राहायला सांगतो, कारण आकाशला माहिती असतो की हे वकिलांचे मनसुबे असतात. दुसऱ्याला इथे आता त्याचं खच्चीकरण करण्यासाठी, त्यांचं मॉरल डाऊन करण्यासाठी इथे अशा पद्धतीने बोललं जातं की इकडे जी काही आपली इच्छाशक्ती असते तीच आता खचून जाईल, अशा पद्धतीचं बोलणं हे आता वकिलांचं असतं. त्यामुळे इथे आता गायतोंडे सर गप्पच बसतात. 2 केस हारलात आणि तिसरी केस तरीसुद्धा तुम्ही घेतलीत, असं बोलल्यानंतर गायतोंडे सरांना वाईटच वाटतं. तेव्हा इकडे गीतांजली वेदपाठकला हे सगळं बोलायची गरज नव्हती,
कारण प्रेक्षकांनो, इथे आता गीतांजली हिच्या विरोधामध्ये जर गायतोंडे वकील आहेत, तर इथे गीतांजली वेदपाठक यांनी स्वतःला इतकं शहाणं समजायची गरज नाही आहे. आता तू केस लढतेस म्हणजे तुझ्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूने कुठला वकील लढलाच नाही पाहिजे, असं इथे गीतांजली वेदपाठकला स्वतःबद्दल खूपच जास्त गैरसमज झालेला असतो की कुणीही उभं राहणार नाही म्हणून. ती स्वतःला खूपच जास्त ग्रेट समजते. ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. गायतोंडे म्हणत असतात की आता काय करायचं. तेव्हा आकाश म्हणत असतो की काय करायचं काय, चला आता कोर्टरूम सुरू होईल, आपण तिथे गेलं पाहिजे ना. तेव्हा इकडे आता रागिनी येते आणि म्हणत असते, आकाश तू या माणसाला घेऊन आलायस ही खरी गोष्ट आहे, पण तू ह्याच्याबद्दल कॉन्फिडन्स आहेस ना. अरे तू बघ ना, म्हणजे गीतांजली बोलून गेली की 2 केस हरलास म्हणून, आणि आता तरीसुद्धा 3री केस घेतली आहेस, म्हणजे खूप मोठं धाडस दाखवलेस असं बोलली रे ती. त्याचा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न केला, त्याचा कॉन्फिडन्स लेवल तिने पूर्णपणे घालवूनच टाकला. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या अगं त्या लोकांची ही ट्रिक असते, म्हणजे समोरच्या व्यक्तीला खच्चीकरण करायचं, त्याचा मॉरल डाऊन करायचा, म्हणजे याचा अर्थ तो केसला उभं राहण्याआधीच तो पूर्णपणे हरला पाहिजे. अशा गोष्टींमुळे समोरचे वकील असले एकमेकांना हिंमत असतात, बोलत असतात. त्यामुळे त्यांना काहीही बोलू दे, आपली खऱ्याची बाजू आहे, त्याच्यामुळे आपण बोलायचं, आपली ही केस आपण लढायचं, काळजी करायची नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात. आकाश आणि भूमी दोघेजणं बसलेले असतात. तेव्हा इथे जजसाहेबसुद्धा येतात. जजसाहेब आपली इथे पोझिशन घेतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात होते. तर इथे भूमी महाजन आणि अमोली अवस्थी या दोघींच्यामध्ये आता हा खटला सुरू झालेला असतो. त्यानंतर इथे आता आपापल्या वकिलांनी आपलं वकीलपत्र कुणी घेतले कुणाचं हे सांगायचं. तेव्हा इथे आता अमोलीचे वकील गीतांजली वेदपाठक उभी राहते आणि ती म्हणते की जजसाहेब, मी इथे अमोली अवस्थी यांची वकील आहे. तर इथे आता गायतोंडे उभे राहतात आणि म्हणतात की मी भूमी महाजन यांचा वकील आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ओपनिंग स्टेटमेंट देत असताना गीतांजली वेदपाठक आता उभ्या राहतात. गीतांजली वेदपाठक म्हणत असते की जजसाहेब, मला इथे अमोली अवस्थी आणि पारितोष अवस्थी यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती सांगायची आहे. तर हे 2 व्यक्तिमत्व आहेत ना, आपल्या समाजाचे सुजाण व्यक्तिमत्व नागरिक आहेत असं मला वाटतं. कारण अमोली अवस्थी आणि पारितोष अवस्थी हे दोघेजणं जेव्हा इथे परत आले, तेव्हा ते दोघेजणं मंदिरामध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना एक असं बाळ मिळालं. ते बाळाला घेऊन ते लोक पोलीस स्टेशनला गेले. रीतसर तक्रार नोंदवली की बाळ आम्हाला सापडले म्हणून. मंदिरामध्ये असलेल्या गुरुजींनीसुद्धा त्यांना सपोर्ट केला की तुम्ही या तान्ह्या बाळाला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता, फक्त रजिस्टरमध्ये त्या बाळाबद्दलची थोडी माहिती लिहा, म्हणजे जर कुणी इथे त्यांच्या बाळाला शोधत आलं तर आम्हाला ती माहिती देता येईल. तेव्हा पारितोष अवस्थी यांनी आपल्या घराचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबरसुद्धा त्याच्यावरती लिहिलेला होता, म्हणजे त्यांनी जे काही केलं ते कायदेशीररित्या केलं. त्यानंतर इथे अमोली आणि पारितोष हे दोघेजणं पोलीस स्टेशनला गेले. तिथेसुद्धा रीतसर तक्रार नोंदवली आणि त्या बाळाला दत्तक घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी इथे आता व्यवस्थितरित्या एक नोटीस घेतली. तर कोर्टाकडून त्यांनी नोटीस घेतली की ते या बाळाचा सांभाळ करू शकतात म्हणून. तर इथे बाळाचे सगळे हक्क आणि अधिकार अमोली अवस्थी आणि पारितोष अवस्थी यांच्याकडे गेले. इथे त्यांनी कोर्टाने नोटीस दिली की तुम्ही बाळाला व्यवस्थितरित्या सांभाळा, ते अधिकार तुम्हाला मिळत आहेत, त्याच्या आईवडिलांचे जे काही अधिकार आहेत ते तुम्हाला दिले जात आहेत, तुम्हाला त्याच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असतील ते सर्वस्वी तुम्ही घ्या. आता अशा पद्धतीचं त्यांना आता कोर्टाकडून नोटीसच दिलेली असते. त्यामुळे इथे आता अमोली अवस्थी यांनी बाळाचा सांभाळ करायचं अगदी व्यवस्थितरित्या ठरवलं आहे. पण इथे भूमी महाजन यांचं म्हणणं असंच आहे की ते बाळ माझं आहे म्हणून, आणि त्या बाळाला त्यांनी इथे वेळोवेळी पळून नेण्याचा, त्या बाळाला किडनॅप करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. असं इकडे आता लगेच अमोली अवस्थी यांची वकील गीतांजली वेदपाठक जजसाहेबांना म्हणते. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की भूमी महाजन यांना समज देण्यात यावी की त्यांनी अमोली अवस्थी यांच्या बाळाला स्वतःचं बाळ म्हणू नये आणि त्याला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये.
त्यांना किडनॅप करण्यात येऊ नये अशा गोष्टीची समज इथे आता भूमी महाजन यांना देण्यात यावी। तेव्हा इथे बाळाचे सर्वस्वी सगळे अधिकार, त्याच्याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार अमोली अवस्थी यांच्याकडे ऑलरेडी गेलेले आहेत। तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमीला फार वाईट वाटतं, कारण तिची बाळ असूनसुद्धा इथे आता भूमीबद्दल असं बोललं जातं। क्षितिजा तिची मुलगी आहे, हे सत्य आहे, तरीसुद्धा तिला ऐकून घ्यावं लागतं आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमीचे वकील उभे राहतात गायतोंडे, आणि ते म्हणत असतात की जजसाहेब, इथे आता गीतांजली मॅडम यांनी जे काही कोर्टामध्ये आता त्यांचं स्पष्टीकरण मांडलं, मला त्याच्यावरती एवढंच म्हणायचं आहे की इथे आता आमचीसुद्धा काहीतरी बाजू आहे। भूमी महाजन यांनी बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, ते बाळ त्यांचं नाही आहे, त्यांनी पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टी जरी तुम्ही कोर्टामध्ये बोललात तरीसुद्धा सत्य काय आहे ते बदलत नाही। तर ज्या बाळाबद्दल तुम्ही बोलताय ना, ती क्षितिजा भूमी महाजन यांचीच मुलगी आहे, कारण त्या मुलीला भूमी महाजन यांनीच जन्म दिलेला आहे, आणि म्हणूनच त्या आई आहेत, म्हणूनच त्या बाळाला स्वतःकडे ठेवण्याचा त्या निर्णय घेत आहेत। तेव्हा इथे आता गीतांजली वेदपाठक म्हणतात की गायतोंडे, अहो हे कोर्ट आहे ना, इथे तुमच्या बोलण्याला खरं मानलं जाणार नाही आहे, तर इथे पुरावे लागतात। तुमच्याकडे काय पुरावे आहेत? गीतांजली तुमची मुलगी आहे म्हणून कोर्टाला पुरावे सादर करा। मी इथे सगळे पुरावे सादर केलेत, म्हणजे जेव्हापासून इथे क्षितिजा, अमूल्य अवस्थी आणि पारितोष अवस्थी यांना मिळाली, त्यांनी इथे पोलीस स्टेशनला जाऊन रिसर कंप्लेंट केली, त्यानंतरला ते बाळ त्यांनी अडॉप्ट केलं। हे सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत ना, ते मी कोर्टामध्ये पुरावे म्हणून सादर केलेत। मग आता तुम्हीसुद्धा कोर्टाला पुरावा द्या, तुमच्या बोलण्यावरती का विश्वास ठेवला जाईल? तेव्हा इकडे आता गायतोंडे म्हणतात की मी पुरावेसुद्धा देणार आहे, पण त्याआधी मला ह्या सगळ्या केसचा रिसर इथे आता एक भाग मांडायचा आहे, म्हणजे इथे नक्की काय काय घडलं होतं हे सविस्तरपणे मला सांगायचं आहे। तेव्हा इकडे गीतांजली म्हणते की आता तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये आणखीन काय सांगायचं आहे, का तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय? तेव्हा प्रेक्षकांनो, जजसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट गायतोंडे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता। आणि इथे आता गीतांजलीला म्हणतात की त्यांना बोलू द्या, तुम्ही आता मध्ये मध्ये बोलू नका, त्यांना इथे संपूर्ण केसचा सार जर मांडायचा असेल तर मांडू द्या ना। तेव्हा इकडे आता सर म्हणत असतात की इथे ज्या वेळेला भूमी महाजन यांची डिलिव्हरी झाली होती, त्याच वेळेला त्यांचं बाळ हे गायब करण्यात आलं होतं, आणि नंतरला भूमी महाजन यांना कळलं की त्यांचं बाळ हे जिवंत आहे, त्याच्या बाबतीत जे काही घडलं तो सगळा एक घातपात होता। तेव्हा मी इथे भूमी महाजन यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो, त्याच्यावरून तुमच्या संपूर्ण ही घटनाक्रम लक्षात येईल। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ॲडव्होकेट विचारत असतात की भूमी महाजन, बाळाच्या बाबतीत आणि तुमच्या डिलिव्हरीच्या बाबतीत नेमकं त्यावेळेला काय काय घडलं होतं हे सगळं तुम्ही सविस्तरपणे आता कोर्टाला सांगा। तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की जजसाहेब, जे काही सांगेन सगळं खरं सांगेन, खऱ्याशिवाय खोटं अजिबात बोलणार नाही। तेव्हा इथे आता जजसाहेबांच्या समोर भूमी सगळी कहाणी मांडायला सुरुवात करते। भूमी म्हणत असते की जजसाहेब, माझी डिलिव्हरी रात्रीच्या वेळी झाली, आणि ती महाशिवरात्रीची रात्र होती, आणि त्याच वेळी माझी डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी होताना माझं बाळ हे 7 महिन्याचं होतं, त्याच्यामुळे ते थोडं कमजोर होतं हे मला डॉक्टरांनी सांगितलं। पण त्याच्यानंतरला मला कळलं की जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा फायर अलार्म वाजला होता। फायर अलार्म वाजल्यानंतर सगळ्यांची खूपच जास्त धावपळ झाली, लाईटसुद्धा गेल्या होत्या। तेव्हा इथे डॉक्टर आणि दुसरी नर्स या दोघीजणी बाहेर गेल्या, पण माझ्याबरोबर जी नर्स उभी होती तिचं नाव होतं प्रीती नर्स। तर ती नर्स माझ्याबरोबरच उभी होती, तिचा चेहरा मी स्पष्टपणे बघितला होता, आणि त्यानंतरला अचानकपणे मला कळलं की माझं बाळ जिवंतच नाही आहे। तर इथे भूमी म्हणत असते की सर, मला कळलं की माझं बाळच जिवंत नाही आहे, त्यावेळेला मला खूप मोठा धक्का बसला। तर इथे अचानकपणे अमोली आणि पारितोष या दोघांना मंदिराजवळ एक बाळ रडताना सापडलं। त्या बाळाच्या अंगावरती ज्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली त्या हॉस्पिटलचं धुपटं होतं, त्या धुपटामध्ये ते बाळ गुंडाळलेलं होतं, आणि मग ते बाळ कुणाला मिळालं तर या दोघांना मिळालं, आणि ते रिसर त्या बाळाला घरी घेऊन गेले आणि त्याची अगदी व्यवस्थित काळजी करत होते। बाळ बघितल्यानंतर मला त्या बाळाबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झाली, आमच्यामध्ये इथे आता खूपच छान असं बॉन्डिंग झालं।
त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की मला संशय आला, कारण का ज्या वेळेला माझं बाळ गायब झालं त्यानंतर माझ्याबरोबर तिथे जी नर्स उभी होती ना सर, ती मला वारंवार आमच्या घराच्या आजूबाजूला दिसत होती. घराच्या आजूबाजूला दिसली, त्यानंतरला बाहेरसुद्धा ती सातत्याने दिसत होती. तेव्हा ती नर्स इथे लपून छपून येत असताना, ती पळून जात असताना मला सारखी दिसत होती. तेव्हा मी इथे त्या नर्सचा शोध सुरू केला. त्या नर्सचा शोध सुरू केल्यानंतर आमच्या गोष्ट एक लक्षात आली. मी गायकवाड सरांना सांगितलं की ती नर्स ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेला तिथे उभी होती, ती आमच्या घराच्या आजूबाजूला लपून छपून येत असते. तेव्हा त्यांची आता चौकशी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 8 दिवसांमध्येच त्या आता नर्सने आणि तिच्या नवऱ्याने जॉब सोडला होता. जॉब सोडल्यानंतर ते दोघेजणं कुठे गेले, का गेले, दुसरीकडे जॉब मिळाला का, या काही गोष्टी आम्हाला कळल्या नाही. आणि त्यानंतर त्या नर्सबद्दल आम्हाला एक खूप मोठा खुलासा झाला की ती नर्स म्हणजे इथे बाळ चोरणारी जी टोळी आहे ना, त्यांच्याबरोबर त्या नर्सचा आणि तिच्या नवऱ्याचा संबंध आहे. असं सुद्धा आम्हाला इथे आता शोध करण्याच्या वेळेला या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की त्या नर्सने जॉब सोडला आहे, तिच्या नवऱ्याने जॉब सोडला आहे आणि दोघेजणं कुठे जात आहेत हे त्यांच्या जवळच्या मित्रांनासुद्धा सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे माझा संशय वाढला की ही नर्स अशी पळापळ का करते, कदाचित हिने खूप मोठा गुन्हा तर केलेला नाही आहे ना. म्हणून मी गायकवाड सरांच्या मदतीने त्या नर्सचा आणि तिच्या नवऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली. अमोलीकडून आम्हाला कळलं की ते बाळ आहे ना, ते हॉस्पिटलच्या धुपट्यामध्ये गुंडाळलं होतं आणि त्या धुपट्यावरती हॉस्पिटलचा एक लोगोसुद्धा होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे चौकशी दरम्यान एक गोष्ट लक्षात आली. अमोली हिने सांगितलं की जे धुपटं आहे ना, ते अमोलीच्या इथे काम करणाऱ्या बाईने एका बुहारणीला दिलं. बुहारीन ते धुपटं घेऊन आपल्या घरी गेली होती आणि त्या बुहारणीचा पत्ता वगैरे गायकवाड सरांनी शोधून काढला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते धुपटं आम्हाला सापडलं. धुपटं त्याच ठिकाणी होतं जजसाहेब. आणि जेव्हा इथे ते धुपटं आम्हाला मिळालं, आम्ही आता डायरेक्ट त्या हॉस्पिटलला गेलो आणि त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर ते धुपटं दाखवलं आणि विचारलं की हे तुमचंच आहे का. ते म्हणते हो, हे आमच्याच हॉस्पिटलचं धुपटं आहे, कारण त्याच्यावरती लोगोसुद्धा होता आणि लोगोवरती नंबर होता. ज्या बाळाचं आता ते धुपटं आहे त्याचा नंबर त्याच्यावरती असतो आणि त्या बाळाच्या आईचं नाव त्या नंबरवरती आता सिस्टमला अपडेट करून ठेवलेलं असतं. ज्या वेळेला इथे भूमी आता त्या बाळाचा आणि त्याचबरोबर त्या नर्सचा शोध घेत असते, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तिच्या आता समोर येत असतात. तेव्हा ॲडव्होकेट विचारतात, पण तुम्हाला एवढी उत्सुकता का होती की ते धुपटं कुणाचं आहे, त्या बाळाचं किंवा त्या बाळाची आई कोण आहे, तुम्हाला जाणून घेण्यामध्ये इतकी उत्सुकता का होती. तेव्हा भूमी म्हणते, कारण ज्या वेळेला माझं बाळ गायब झालं त्यानंतरला अचानकपणे इथे अमोली पारितोषला बाळ मिळणं, त्या बाळाबद्दल मला एवढी उत्सुकता वाटणं, बरोबर की नाही, या छोट्या मोठ्या गोष्टी होत्याच. आणि नंतर मला कळलं की कदाचित माझं बाळ गेलं नसेल, त्याच्याबरोबर घातपातच झाला असेल. आणि म्हणूनच मी प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते की गायकवाड सरांबरोबर मी हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला जाऊन विचारलं की हे धुपटं तुमच्या हॉस्पिटलचं आहे, तर ह्या नंबरवरती कुणाचं नाव आहे, हे धुपटं जरा कुठल्या बाळाचं आहे, त्याच्या आईवडिलांचं नाव काय, हे तुम्ही सांगू शकता का. तेव्हा ती मुलगी काय म्हणाली, तर हे जे बाळ आहे ना, जे ह्या आता धुपट्यामध्ये गुंडाळलेलं होतं, त्याच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन. असं नाव घेतल्यानंतर इथे आता गीतांजली वेदपाठक म्हणतात की सर, इथे भूमी महाजन स्वतःच सगळं ठरवत आहेत, स्वतःच त्या कहाणी रचून सांगतायत. तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की त्यांना बोलू द्या. तेव्हा इकडे तुम्ही स्वतः का चौकशीमध्ये इन्व्हॉल्व झाला होतात. तेव्हा इकडे भूमी म्हणते की ज्या वेळेला मला कळलं की इथे ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघेजणं बाळ पळून नेणाऱ्या टोळीबरोबर मिळालेले आहेत, तेव्हा मला कळलं की कदाचित यांनीच माझं बाळ गायब केलं नसेल ना, कारण तो हॉस्पिटलमध्ये फायर अलार्म वाजला होता, तो एक सगळा प्रँक होता, ही गोष्ट मला कळली होती. त्यानंतरला ती नर्स आणि तिचा नवरा अचानकपणे गायब होणं, त्यानंतर इथे ती नर्स मला सारखी दिसणं, या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. तेव्हा मला कळलं की कदाचित या लोकांनी माझ्या बाळाला गायब केलं असेल. आणि तेव्हाच इथे त्या नर्सच्या नवऱ्यावरती सरकारी हॉस्पिटलमधून एक बाळ, एक लहान तानं बाळ जे की मुलगीच आहे, ते गायब झालेल्याचा आरोप होता. मग त्यानेच ते बाळ गायब केलं होतं. माझं बाळ किडनॅप करून ते मृत झालेलं बाळ माझ्या शेजारी आणून ठेवलं असेल तर,
ही शक्यतासुद्धा नाकारता येऊ शकत नाही आहे जजसाहेब, असं इकडे आता भूमी सांगते. तेव्हा ते बाळ माझंच आहे. ते दुपटं जेव्हा मिळालं त्याच्याद्वारे जेव्हा चौकशी करण्यात आली, नावसुद्धा माझंच घेण्यात आले. हवं तर तुम्ही गायकवाड सरांना विचारू शकता, मी काहीही खोटं बोलत नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच तिथे येतात, त्या म्हणजे गीतांजली वेदपाठक. यांना चौकशीसाठी बोलावलेलं असतं. गीतांजली वेदपाठक म्हणते, भूमी तुला इथे लिखाण वगैरे करायची सवय आहे का गं, गोष्टी कविता लिहायची? कारण का तू ही छान अगदी रचून रचून कथा सांगितलीस गं. कशा पद्धतीने सगळी कथा अगदी रंगून रंगून सांगितलीस. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की मी भूमी महाजन यांची डॉक्टर आहे. त्यांची ओळख आता दिली जाते. तेव्हा इथे आता गीतांजली वेदपाठक म्हणतात की तुम्ही सांगा, भूमी महाजन म्हणतायत तसं तुमच्या हॉस्पिटलमधून बाळ गायब झाला असेल का? जसं भूमी महाजन म्हणतायत तसं त्यांची डिलिव्हरी किती महिन्यात झाली होती? 7 महिन्यात डिलिव्हरी झाली होती. बाळ थोडं कमजोर होतं कारण त्याला जन्मताच कावीळ होती. त्याच्यामुळे इथे कावीळ असल्यामुळे त्या बाळाला आधीच थोडं बरं नव्हतं, तो कमजोर होता, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रागिणीला फारच हसायला आलेलं असतं. तिला असं वाटत असतं की चला आता भूमीची वाट लागलीच म्हणून समजा. गीतांजली गेली हातामधून. तेव्हा इथे आता भूमी महाजन या खोटं बोलू शकतात का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, भूमी कधीच बोलत नाही. आणि तिच्या बाबतीत जे काही घडतं आहे ना, ते सगळं का घडतं आहे, कशासाठी घडतं आहे, ते काही कळायला मार्गच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गीतांजली वेदपाठकसुद्धा काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. भूमी म्हणत असते की देवा आता काय होणार आहे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, निकाल हा माझ्याच बाजूने लागू दे, असं आता इकडे भूमीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता भूमी खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच तिथे येते गीतांजली वेदपाठक आणि म्हणते, खोट्यावरती खोटं बोलताय तुम्ही, नुसतं खोटं बोलायला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा भूमी म्हणते, बास झालं मॅम, कोर्टरूममध्ये बोलणं हे तुमचं कामच आहे, पण तुम्ही आता बाहेरसुद्धा आमची शाळा घेणार का, आम्हाला प्रश्न विचारणार का? हे चुकीचं नाही आहे का?